हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी घेऊन आली आहे लक्ष्मीपूजन निमित्त ब्लॉग आणि ब्लॉग काही खास असणार आहे। तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आजचा ब्लॉग आहे लक्ष्मीपूजनचा आणि त्यामध्ये आपण काय काय विधिवत करतो आणि कशा प्रकारे मी ट्राय करत आहे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। होप सो की तुम्हाला आवडेल। तर सर्वात आधी मी उटणे लावून घेणार आहे, म्हणजे हे आदल्या दिवशीच आहे, लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी। आज आम्ही उटणे बनवले आहे, म्हणजे माझ्याकडे चंदन पावडर होती आणि बाहेरून उटणे विकत आणलं होतं 4 पॅकेट आणि त्यानंतर त्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये मी हळद थोडीशी बेसन अशा प्रकारे मी सगळ्या प्रकारचं उटणे बनवलं आहे। आणि मी माझ्या 2 मुलांना लावून घेणार आहे। पहिले डुग्गूला लावून घेतलं, त्यानंतर मग रोचिष्णूला आणि त्यानंतर शेवटला यांना म्हणजे माझ्या नवऱ्याला सगळ्या बॉडीला म्हणजे लावून घ्यायचं छान असं घासून। त्यानंतर मी कानामध्ये माथ्यावर असं तेल टाकलं। तेलचा व्हिडिओ मी काय हे केला नाही रेकॉर्ड, म्हटलं नको, खरं सकाळी खूप लवकर उठवलं होतं त्यांना आणि त्यांना कंटाळा आला होता की काय मम्मी उठवते पप्पा उठवतात म्हणून कंटाळून ते लोक आले होते आणि तरी पटपट पटपट आवरून घेतलं। त्यानंतर इथे रोचिष्णू दिव्याची सजावट करत आहे। नंतर मी रांगोळी काढायला स्टार्ट केली आहे आणि रांगोळी एवढी काही जमत नाही पण मी ट्राय करते। नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। मी काय करत आहे, आता आज आहे लक्ष्मीपूजन, त्यानिमित्ताने मी रांगोळी काढत आहे। तर तुम्हाला आधी दाखवलं ते नॉर्मली। आता ही अशा प्रकारे मी रांगोळी काढली आहे। कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा। हे असं यूज करून मी काढत आहे, तर तुम्हाला दाखवते मी। आता इथे कोणता येलो आणि म्हणजे येलो फक्त आणि रेड भरला आहे ना, तर इथे मी रेड आतमध्ये आणि इथे बाहेर ऑरेंज भरणार। ऑरेंज बघा अशी म्हणजे ना वेगवेगळे कलर वगैरे करून असं भरते। आणि खूप अजून घर सजवायचं आहे, सर्व कामं वगैरे सगळे आवरले। 4 वाजले आहेत, आता 5 वाजायचंच मुहूर्त आहे म्हणून पटपट आवरून घेते आपली शेप। अशा प्रकारे सगळं काढून घेणार आहे आणि अशी रांगोळी दिसणार आहे। चला मी तुम्हाला पूर्ण असा व्हिडिओ दाखवते आणि खूप सारं घर अजून लाईटिंग वगैरे थोडीशी लावायची आहे, तर चला मी दाखवते पूर्ण। तर मंडळी आपली रांगोळी तयार आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आवडली का ते सांगा मला। बघा ही सिंपल अशी ती काढली, जरा गोल्ड शिमर केला आहे आणि अशा प्रकारे सिंपल आणि डिम्पल। कशी वाटली तुम्हाला रांगोळी नक्की सांगा। आता मी डेकोरेट करते जरा घर। बघा हे अशा प्रकारे आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल नॉर्मली मी कशी करणार आहे। चला स्टार्ट करूया। इथे मी आता हार घरासाठी तोरण बनवून घेणार आहे आणि सिंपल असं तोरण बनवते। पण बघा ना अचानकमध्ये मी तोरण बनवतानाच पाऊस येत आहे। पाऊस काय येतो काय माहिती, सणासुदीचा खूप राग येतो। त्यानंतर इथे देवपूजा करून घेते मी आणि नंतर एक मेकअप सिंपल असा मेकअप करणार आहे, ज्याच्यात म्हणजे फक्त बीबी क्रीम लावली आहे आणि स्टॉप क्रीम, मॉइश्चरायझर आधीच खूप सारं लावलं होतं आणि बीबी क्रीम, स्टॉप क्रीम, पावडर अशा प्रकारे सिंपल असा मेकअप लुक केला। त्यानंतर ही लिपस्टिक लावून घेणार आहे, जी आजकाल माझी खूप फेवरेट झाली आहे, ऑल इन वन आणि बिलकुल लॉंग लास्टिंग आहे, खूप सुंदर आहे। त्यानंतर पूजा करण्यासाठी घेतला आहे। सगळं आवरून वगैरे झालं आहे, फक्त दिवाबत्ती बाकी आहे आणि आता हे सगळं मी असं सजवलं आहे अशा प्रकारे। दिव्यात म्हणजे इथे ना लावण्यासाठी जागाच नव्हती, तिकडनं काढून इकडे लावली आणि मला इकडेच लावायची होती पण गॅप नव्हता ना, म्हणून अशा प्रकारे हे सगळं झालं आहे। मग सुखी तुम्हाला आवडेल। चला आता आपण आरती करूया। आता हे लोक गेले आहेत तिकडे खिंडीपाड्यामध्ये आईंकडे, मग तिकडनं आल्यावर आरती करू। आणि अचानकमध्ये पाऊस एवढा पडलाय ना सांगताच येत नाही। आता बघा इथे मी अशी रेडी झाली आहे। आता हे अशा प्रकारे नॉर्मली। तर हा लुक कसा वाटला ते नक्की सांगा। नॉर्मली लुक केला आहे मी, थोडेसे क्लिप्स असेल तर मी तुमच्याशी जोडेल। आणि ही साडी मी मिशोवरून घेतली आहे, तुम्हाला हवे असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक देऊन जाईल। फक्त 800 रुपयामध्ये आहे। तर चला आपण स्टार्ट करूयात, दिवाबत्ती करून घेऊयात दोन्हीकडची, त्यानंतर भेटूया। चला ईश्वर वरदे कारक संजीवनी जय जय
वही बाबा कुछ ऐसे लागू, चाहे शमरे परंतु न बोले काबू, साधी विवाद करिता पडला प्रवाहू, ते तू हसता लागे पाऊस लागे. जय देव जय देव जय देव जय देव महिषासुरमर्दी ओ दैत्यासुरमर्दी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा, क्लेशापासून सोडवी तोडी भोपाशा, अंबे तुझ वाचूनी कोण पूर्वी आशा, नरहर तल्लीला पदपंकजिनेशा. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दी ओ दैत्यासुरमर्दी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. हर 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 हर. आरती झाल्यानंतर आता हे आरती सर्वांना द्यायची होती म्हणून मी सगळीकडे म्हणजे ओवाळण्याचं काम करत आहे. त्यानंतर इथे सगळीकडे आरती दिली आणि इथे मी छल्ला लावला आहे. तुम्हाला त्या दिवशी म्हटली होती ना मी दाखवेल, तर हे मी आजच दाखवला. घालणार नव्हती पण केलं. त्यानंतर डुग्गू म्हणतो मीच घेतो आरती. त्यानंतर इथे त्यांनी सर्वांनी आरती वगैरे घेतली आणि आम्ही मग एन्जॉय केलं. म्हणजे जसं की आपण सुरसुरी वगैरे सगळं करणार आहोत. पण मी आता काय करणार आहे, आम्ही लोकं की देवांना प्रार्थना करणार आहे की असंच तुझा वास आमच्या घरामध्ये राहू दे आणि छान असं प्रेमळ सर्वांशी खूप छान राहू दे. मेन म्हणजे ना एकमेकांसाठी आपण एकमेकांना साथ देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर इथे ना मी आता आम्ही नामस्मरण करत आहे आणि थोडंसं ट्राय करतो की सगळं आपल्याला म्हणजे सर्वजण खुश राहावे. मी जसं जसं जमतं तसं माझ्याकडून ट्राय करते की माझ्या परिवारांसाठी मी काय करू शकते आणि काय नाही. त्यानंतर टिक्का वगैरे लावून घेतला मुलांना. म्हणून रोजेश नव्हतं तिकडे, होता पाऊस अचानकमध्ये खूप सारा आला आणि मी व्हिडिओ काढला आहे पण मी टाकला नाही, मला इरिटेट होईल म्हणून. त्यानंतर इथे माझं सगळं पूजा वगैरे सगळं आवरून झालं आहे. आता दिवे कसे ते घीचे दिवे होते ना, ते मी लावत होते बार पण ते विझत होते. मग म्हणजे संपून जात होते आणि पाऊस पडतो म्हणून बाहेर पूर्ण दिव्याची वाट लागली होती, रांगोळ्यांची वाट लागली होती. पहिल्यांदा असं झालं की यावर्षी पाऊस आहे दिवाळीत. हे की नाही. आणि मी सर्व आवरून घेतलं आणि दिव्यांना अशा प्रकारे सजवलं आहे. त्यानंतर हे दिवे तुम्हाला दाखवले होते मी घेतलेले आहेत आणि इथे सगळीकडे असे डबल टेप सायडर टेपने मी अटॅच करून घेतले आहे. लुक खूप सुंदर दिसत होता आणि याच्यामध्ये कलरफुल लाइटिंग असते तर अजूनच एनहान्स झाला असता असं मला वाटतंय. पण मला वाटते की असं सुंदर असं सजावट केली ना, मी त्यातच खुश आहे. मला अजून बाहेर रांगोळीच्या नंतर दिव्यांची पावलं म्हणजे नाही का देवीची पावलं वगैरे काढायची होती, पण पाऊस असा पडला ना, हे बघा पूर्ण ओला आहे, तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल. तर अशा प्रकारेच मी व्हिडिओ बनवले आहेत आणि छान छान असे इंस्टाग्रामवर देखील रील्स अपलोड केले आहेत. आणि त्यानंतर आम्ही सुरसुरी वगैरे खेळत आहोत, म्हणजे डुग्गू त्याचे पप्पा सुरसुरी वगैरे खेळत आहेत. रोचेशनू तिकडं आहे म्हणून माझं काही मनच लागत नव्हतं, कारण मेन म्हणजे लेकरांचं कसं असतं, किती दिवस झालं म्हणतात की मला खेळायचं घरी नसायचे आणि मी काम करायचे म्हणून मी यांच्याकडे लक्ष देता येत नव्हतं. म्हणून मी त्यांना म्हणायचे की नको तुम्ही नका खेळू, एकटे पप्पा येतील तेव्हा. तर नंतर पाऊसच पडला म्हणून हे झालंच नाही. तरी आम्ही घरात सुरसुरी वगैरे जाळली.
अजून एक काढ दिसलाच नाही त्याच्यात. हॅलो डोकू, हॅपी दिवाळी. हो का पाऊस घेऊन बाहेर? एवढं पाऊस लावले. बाबा, एक रोज तिथून नाही काय लावत त्याला बघा करायचं होतं. तर ठीक आहे, उद्या लाव. टाइमपास बघितला उद्या पाऊस चक्री सगळं लावून टाकलं. त्या पॉट सगळ्यांनी सेम कपडे घालायचे. त्यानंतर प्रियंका आली होती, तिच्यासोबत फोटोज काढायचे होते आणि तिचे देखील फोटोज काढायचे होते. तर आम्ही असे फोटो वगैरे काढत होतो. तेवढ्यात सुंदर असा मेकअप वगैरे तिने केला होता. छान सिंपल दिसत होती, छान मस्त दिसते. मग आम्ही फोटो वगैरे काढले. तेवढ्यात आमचे पाहुण्यांचे आगमन झाले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी तुमच्याशी मी शेअर केलं होतं, गेल्या वर्षी नाही पण आता रिसेंटली मी एक व्हिडिओ शेअर केला होता लग्नाचा, सूरज भाऊंच्या लग्नाचं. तेच आले आहेत, नवरा बायको आणि हे भाऊ आहे वाटतं. तर येऊन गेले. त्यानंतर आवडला असेल तुम्हाला ब्लॉग अशी आशा करते आणि भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त हसत खेळत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.